मंडळी, आपण आहोत इंडोनेशियातील बालीच्या ट्रिपवर। मागच्या व्लॉगमध्ये आम्ही बाली ट्रिप कशी प्लॅन केली, इथे याचा सीझन, साइट्स, आमचे राहण्याचे गाव, हॉटेल आणि पहिल्या दिवशीचे साइट सीइंग याविषयीचा होता। तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर जरूर बघा। आज आपण निघालो आहोत बैसाखी टेम्पलकडे। आपण राहत असलेल्या अमेड गावापासून हे टेम्पल 1.5 ते 1.25 तासावर आहे। माउंट अगुंगच्या उतारावर वसलेले बैसाखी गावातील हे हिंदू मंदिर म्हणजे समर्पण, श्रद्धा आणि सुंदर वास्तुकलेचा एक अनोखा मास्टरपीस आहे। अगुंग पर्वतावरील जागृत ज्वालामुखीच्या छायेत आपल्या जुन्या परंपरा आणि विश्वास कसोशीने आणि निष्ठेने पाळणाऱ्या बालिनीज लोकांचे हे मदर टेम्पल आहे। मागच्या व्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्या स्थानाचे जर बारकावे माहीत असतील तर ते स्थान बघताना संस्कृती आणि परंपरा जवळून अनुभवता येते। मी देखील याच गोष्टींचा विचार आणि अभ्यास मनात जागवत मंदिराकडे निघाले आहे। बालीमध्ये कुठेही फिरताना ही राईस टेरेसेस आणि गावागावात असणारी ही असंख्य सुंदर मंदिरे जागोजागी बघायला मिळतात। समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीवर असलेल्या या मंदिराकडे जाणारा वळणावळणाचा रस्ता आणि दोन्ही बाजूचे सुंदर लँडस्केप प्रवास सुखकर करतात। मंदिर परिसर जवळ येताच लांबूनच कॅन्डी बेंतार म्हणजे विभाजित प्रवेशद्वार दृष्टिक्षेपास पडायला लागते। इथे दोन्ही बाजूला असलेल्या प्रशस्त पार्किंग्समध्ये आपण आपले प्रायव्हेट व्हेइकल लावू शकतो। यानंतरचा प्रवास आपण त्यांनी अरेंज केलेल्या छोट्या मिनी व्हेइकल्स मध्ये करायचा असतो। याच परिसरात आपण मंदिर प्रवेशासाठीचे तिकीट काढतो। फॉरेनर्स साठी 1,50,000 तर लोकल पब्लिक साठी 80,000 IDR एवढे तिकीट आहे। तिकीट काढल्यानंतर हाताला एक टॅग बांधला जातो। या तिकिटामध्येच या मंदिर प्रवेशासाठी आवश्यक असणारा शेरॉंग नावाचा पोशाख, गाईड आणि मिनी बसचे चार्जेस इन्क्लुडेड आहेत। मास्टर डेबिट कार्ड किंवा कॅशद्वारे इथे तिकीट काढले जाते। त्यानंतर आपल्या रेग्युलर कपड्यावरच शेरॉंग नावाचा त्यांचा पोशाख बांधला जातो। इथल्या कुठल्याही मंदिरात गेलात तरी हा पोशाख कंपल्सरी आहे। अतिशय हसत खेळत आपल्याशी मैत्रीपूर्ण संवाद करत इथले लोक आपल्याला जवळचे करून घेतात। अतिशय सॉफ्ट स्पोकन, पोलाइट आणि काम असणारे हे बालिनीज त्यांच्या परंपरा अतिशय सौम्य भाषेत आपल्याला समजावून सांगतात। यानंतर एका गाईड बरोबर मिनी बसने आपण मंदिरापर्यंतचा प्रवास करतो। एका मान्यतेनुसार 12व्या शतकात ऋषी मार्कंडे यांनी या मंदिराची स्थापना केली होती। 800 फॉलोअर्ससह जावा बेटामधून आलेल्या ऋषी मार्कंडे यांना या मंदिराच्या उभारणीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला। यावर उपाय म्हणून त्यांनी पंचधातू विधी केला। यामध्ये गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ, कॉपर आणि जेम्स या धातूंची अगुंग पर्वताच्या भोवती स्थापना केली गेली। त्यानंतर त्यांना या मंदिराच्या बांधणीत कोणतीही अडचण आली नाही। तर दुसऱ्या मान्यतेनुसार वर्मादेव दिनास्तीचा राजा श्री केसरी वर्मदेवाने या मंदिराची स्थापना केली आहे। बैसाखी हे नाव संस्कृत आहे। बैसाखी म्हणजे वासुकी म्हणजेच नाग।
ज्याला आपण संरक्षण करता मानतो. त्यामुळे मंदिर परिसराच्या तळालाच या वासुकीचे मंदिर आहे. बैसाखी टेम्पल हे 23 स्वतंत्र मंदिरांचा समुदाय आहे. यातलं महत्वाचं मंदिर म्हणजे पुरा पेनातरन अगुंग, जे मध्यभागी असून शिवाला डिव्होटेड आहे. या मंदिराच्या चारी बाजूला 4 दिशांची मंदिरं आढळतात. पूर्वेला पुरा गेलाप म्हणजे पूर्व दिशेचे किंवा प्रकाशाचं मंदिर. पश्चिमेला पुरा उलून कुलकुल या मंदिरामध्ये एक वुडन बेल आहे आणि जी धार्मिक कार्यात घोषणेसाठी वापरली जायची. उत्तरेला विष्णूचे तर दक्षिणेला ब्रह्माचे मंदिर दिसते. मध्यभागी असलेल्या पुरा पेनातरन अगुंग येथे कमळाचे सिंहासन आहे. बालीमधील मंदिराचा मुख्य मंडप फक्त प्रार्थनेसाठीच उघडला जातो. बालिनीज लोक त्यांचा पारंपरिक ड्रेस घालूनच या मंडपात प्रवेश करतात. त्यामुळे आम्ही मुख्य मंदिराला वळसा घालून शेजारून पुढे निघालो. गाईडशी बोलताना कळले की तुम्ही देखील त्यांचा पारंपरिक पोशाख घालून मुख्य मंडपात जाऊन प्रार्थना करू शकता. मंदिराच्या खाली जी दुकाने आहेत तिथे हा ड्रेस रेंटवर किंवा विकत देखील मिळतो. मग काय, आम्ही हा ड्रेस घालून मंदिरात प्रार्थना करायचं ठरवलं. बालिनी स्त्रिया केबाया म्हणजे ट्रॅडिशनल टॉप आणि बाटिक किंवा सिल्कचा सरॉंग किंवा रॅप घालतात, ज्याला केन असं म्हटलं जातं. तर पुरुष डोक्याला उडेंग, अंगात कॉटनचा जब्बा ज्याला सापूस असं म्हटलं जातं आणि कमरेला डबल लेअरचा सरॉंग घालतात. आदर आणि नम्रतेचं प्रतीक असलेला हा पारंपरिक पोशाख घालून आम्ही प्रार्थनेसाठी जमलेल्या अनेक बालिनीज लोकांमध्ये बेमालूमपणे मिसळून गेलो. आपण निघालो आहोत पुरा पेरातरन अगुंग या टेम्पलमध्ये, ज्याला मदर टेम्पल असे देखील म्हटले जाते. हे येथील मुख्य टेम्पल आहे. हा आहे मुख्य मंदिराचा बाह्य मंडप. सेरेमनीच्या दरम्यान इथे नृत्य आणि वादन सादर केले जाते. आम्ही आलो आहोत त्या मार्चच्या महिन्यात बालिनीज लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. त्यामुळे हिंदू पद्धतीप्रमाणेच पारंपरिक गुढ्या घरांवर मंदिरांवर उभारलेल्या दिसत होत्या. बालिनीज पोशाख घालून आम्ही मंदिराच्या उजव्या बाजूने मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीला असलेल्या ब्रह्मा विष्णू महेशच्या मंदिरात आम्ही प्रार्थना केली. तेव्हा काही फुले उदबत्त्या आम्हाला दिल्या गेल्या. गाईड आम्हाला त्यांच्या रिच्युअल करण्यास मदत करत होता. प्रार्थनेमध्ये घंटानाद करून आणि फुले वाहून त्या देवांची आराधना केली जाते. मुख्य मंदिरात बालिनीज लोकांबरोबर बसून प्रार्थना करण्याचा अनुभव खूप छान होता. अर्थातच मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही. प्रार्थना झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाजूने पुढे निघालो. पुरा पेनातरन अगुंग टेम्पलच्या पूर्वेला असलेल्या अखेरच्या टेम्पलकडे म्हणजे पुरा गेलाप टेम्पलकडे. हे सगळ्यात उंचावरचे टेम्पल आहे. वाटेत अनेक छोटी छोटी टेम्पल ओलांडत आपण पुढे मार्गक्रमण करतो. बाली संस्कृतीची झलक दाखवणारे असंख्य मुखवटे, मूर्त्या, माळा, विंचिम्स आणि असंख्य छोट्या छोट्या गोष्टी बघत बघत आम्ही मंदिराच्या बाजूने पुढे निघालो.
बैसाखी टेम्पलचा संपूर्ण परिसर अगुंग पर्वतावरील जागृत ज्वालामुखीच्या छायेखाली येतो. 1963 साली या ज्वालामुखीचा प्रचंड प्रमाणात उद्रेक झाला होता. या उद्रेकातून देखील हे मंदिर सही सलामत वाचले आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत पुरा गेला टेम्पलच्या प्रवेशद्वारापाशी. दोन्ही बाजूला असणारे संरक्षण करते ड्रॅगन्स म्हणजेच वासुकी आणि वरती दिसणारे कॅन्डी बेंटार म्हणजे विभाजित प्रवेशद्वार आपल्याला पुरा गेला टेम्पलकडे घेऊन जातात. वरती पोहोचल्यावर संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य बघायला मिळते. अति उंचावर असल्यामुळे बालीच्या साऊथ ईस्टला असलेला नुसा लेम्बॉन्गन आयलंड देखील इथून बघायला मिळतो. प्रॉपर ट्रॅडिशनल पोशाख घातला असल्यामुळे याही मंदिराच्या आतमध्ये जाऊन आम्ही प्रार्थना करू शकलो. यानंतर मंदिराच्या परिसरात असलेल्या छोट्या छोट्या शॉपमध्ये आम्ही बालिनीज ट्रॅडिशनल वस्तूंची खरेदी केली. विशेषतः लाकडी वस्तू इथे छान मिळतात. मुखवटे, मूर्त्या, पेंटिंग, हँगिंग्स अतिशय रिझनेबल दरामध्ये आम्हाला इथे मिळू शकली. माझ्या अनुभवाप्रमाणे बालिनीज पोशाख किंवा ही गिफ्ट आर्टिकल मंदिराच्या परिसरात घेणेच योग्य ठरेल, कारण लोकल मार्केटमध्ये या वस्तू मला थोड्या महाग वाटल्या. आम्ही या मंदिर परिसरातून जेव्हा निघालो तेव्हा आकाशामध्ये काळे ढग दाटून आले होते आणि जोरदार पावसाची शक्यता सांगितली होती. त्यामुळे आम्ही भराभर पार्किंगच्या दिशेने निघालो. सकाळी लवकर जेव्हा आम्ही या मंदिर परिसरात आलो तेव्हा हा परिसर त्या मनाने शांत होता. परतीच्या वाटेवर मात्र असंख्य टुरिस्टनी आणि प्रार्थनेसाठी आलेल्या बालिनीज लोकांनी हा परिसर गजबजून गेला होता. नवीन वर्षाचा सण असल्यामुळे पारंपरिक वेशात अनेक मुले मुली पूजेचं साहित्य घेऊन मंदिरात प्रार्थनेसाठी येत होती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर परिसरात वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेल्या बांबूच्या गुढ्या उभारल्या होत्या. यावर्षी 29 मार्चला हा नवीन वर्षाचा सण, ज्याला नयेपी असे म्हणतात, तो साजरा होणार आहे. हा दिवस बालीमध्ये सायलेन्स डे म्हणून साजरा होतो. या दिवशी संपूर्ण बाली जणू स्तब्ध होते. सगळ्या शाळा, ऑफिसेस, इंटरनल कन्व्हेयन्स, एअरपोर्ट बंद असते. सगळे लोक घरात बसून मौन पाळणे, उपवास करणे अशा गोष्टी करतात. बालिनीज लोकांच्या मान्यतेनुसार या दिवशी डेमन्स म्हणजे भूते बाहेर पडतात. नेपीच्या आदल्या दिवशी ओगो ओगो नावाची परेड काढली जाते, ज्यामध्ये डेमन्सचे मुखवटे नाचवले जातात.
आणि शेवटी या मुखवट्यांचे धार्मिक पद्धतीने दहन केले जाते. आपल्या सुंदर परंपरा अतिशय श्रद्धेने आणि उत्साहाने जपणाऱ्या बालिनीज लोकांच्या या धार्मिक वृत्तीचे मनापासून कौतुक वाटले. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. Nó cũng vô đây một cái hệ lưng